सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची दिशादर्शक नंबर 2 ताई येईल का ग श्री इथे? हो ना येईल ना. आला 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 वहिनी आला वहिनी दूध तापव ना परत. हो हो तापायलाच हवं नाही तर. नाही एक मिनिट आईंसाठी गार दूध काढून ठेवायला हवं. हवं हवं. जान्हवी कुठे आहे? काय झालं? नाही तूच सांग जान्हवी कुठे येते. म्हणजे काय? अरे म्हणजे शोध ना तिला असेल इथेच कुठेतरी. प्लीज सांगा ना कुठे आहे? कुठे आहे जान्हवी? कुठे आहे? अरे आता तुझी बायको कुठे आहे हे आम्ही कसं सांगणार. हो ना तशी ती तुझ्या मनात हृदयात असेलच पण ती घरात कुठे आहे ते तूच शोध. मला सांगा ना प्लीज ती कुठे आहे. माझा आता मूड नाहीये. सांगा प्लीज. हो ना मग तू शोधच तिला. तिला पाहिलंस ना की तुझा मूड आपोआप परत येईल. अरे आम्ही काय लपंडाव खेळतोय का एकमेकांना शोधायला. सांगा ना मला प्लीज कुठे आहे ती. तुम्ही काय खेळताय ते आम्हाला कसं कळणार. शोध शोध तिला. अरे काय चाललंय तुमचं. काय बालिशपणा आहे हा. आणि माझं काय आता वय काय असतं खेळ खेळण्याचं. मला सांगा ना प्लीज जान्हवी कुठे आहे. श्री काय झालंय तुला. काय चाललंय मला की कळत नाहीये. अरे आम्ही ते गंमत करत होतो रे. मला वाटलं नव्हतं तू एवढा चिडशील. काय ना हे असंच आम्ही काहीतरी मी ना एका कादंबरीत वाचलं होतं रे म्हणून मग आम्ही. हो की नाही. हो सरू मावशी हे खरं आयुष्य आहे कादंबरी नाही. आणि कादंबरी सारखं सतत छान 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 नाही घडत आपल्या आयुष्यात. कळतंय का. आणि
जान्हवी, ऐक ना. बोल ना. आपण प्लीज आज जाऊया. थोड्या वेळाने. छान वाटतंय ना श्री? खूप दिवसांनी मला इतकं शांत वाटतंय. त्या अख्ख्या जगात आपण फक्त दोघंच आहोत. आणि ही सुंदर हवा आहे असं वाटतंय ना श्री? मला ना कायम असंच तुझ्या मिठीत राहायचंय. बाकी काहीच मिळालं नाही ना आयुष्यात तरी चालेल. आई, ये बस बस रे कांता. अरे हे का नाहीये ते रे? बघ रे, नेटवर्कच मिळत नाहीये. ते बंद करून टाक ना. 2-3 दिवसांनी बघू काहीतरी. अरे बेबीचा फोन आला होता. आपल्या कंपनीच्या पेजवर काहीतरी आलेलं आहे बघ म्हणून. बेबी? नेटवर्कच मिळत नाहीये ना. बेबी काहीतरी आलंय म्हणजे? अरे नीट ऐकूच येत नव्हतं. बेबी म्हणाली नंतर फोन करते. मी बघून येते वायफायचं बटन ऑफ आहे का ते. नाही, बटन काही ऑफ झालेलं नाहीये. ते ऑन आहे सगळं. मी बघून आलोय आता. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. ते 2-3 दिवस लागतील सॉल्व्ह व्हायला. हो का? तू केलीस का चौकशी? हो हो हो. माझं एवढं काही नाही रे. श्रीला लागतं ना नेट सारखं. जान्हवी मधून मधून वापरते. त्यांची कामं अडतील ना. ते बघतील. ते करतील मॅनेज. बघू. काय झालं? तू सांग मला काय झालंय. म्हणजे एवढा घाबरला कायस तू? मी घाबरलोय. तसं दिसतोय का मी? हो. बरोबर आहे तुझं. मी घाबरलोय. म्हणजे तसा नाही. हे सगळं नवं चालू आहे ना आई. नवीन सगळं. नवीन लॉन्च बद्दल? हा तेच. काहीही घाबरू नकोस. विघ्नेश्वर सगळं नीट करेल. तुला खरंच असं वाटतं? माझी खात्री आहे. कांता, कधी मोठा होणार आहे तू? लहानपणी पेपरला जायच्या आधी जसा रडायचास तसा रडतोयस. परीक्षेची भीती नाही गेली मनात ना अजून? आयुष्याची परीक्षा फारच अवघड असते काही. आणि फारच कठीण पेपर काढतो हा विघ्नेश्वर. मला माझं काही वाटत नाही आई. पण माझ्यामुळे श्रीला त्रास व्हायला नको. त्याला काहीही त्रास होणार नाहीये. अरे नवीन प्रॉडक्ट्स काढून मार्केट वाढवलंय त्यांनी. त्याला जमलंय ते गणित. गणित नेहमी माझंच चुकत आलंय ग आई. नशिबाचं गणित.
असं काही नाहीये राजा. हे बघ, जे झालं ते झालं. आता सगळं नीट चाललंय ना. किती मनापासून प्रयत्न केलेस तू या नव्या कंपनीसाठी. किती कष्ट घेतलेस. टेन्शन येणं स्वाभाविकच आहे रे, पण असं हताश नको होऊस राजा. श्री, त्या क्षणी ते बाळ, तो चेहरा, ते सगळं इतकं खरं दिसलं ना. ते काही क्षण ते स्वप्न आहे हे पटलंच नाही मला. आणि मग तू आलास, माझ्या जवळ येत राहिलास, इतका जवळ की मला फक्त तुझा चेहरा दिसत होता. आणि मग तुझा आवाज कानात ऐकू येत होता. जान्हवी, तू माझ्या जवळ येऊन माझ्या कानात हाक मारतोस ना. जान्हवी, तुझ्या तोंडून हे ऐकायला इतकं छान वाटतं ना, इतकं कधीच नाही वाटत. श्री, काय करतोयस तू? जान्हवी फोन दे. मी नाही देणार. अगं काय हट्ट आहे हा? जान्हवी फोन दे. तुला माझ्याशी बोलायला वेळच नाहीये का? हे बघा, आय एम सो सॉरी, पण आता मला फोन दे. इतकं काय चाललंय तुझ्या फोन मध्ये? जान्हवी, अगं मला महत्वाचे मेल्स येतात ना. मग आपण एकमेकांशी बोलतोय हे महत्वाचं नाहीये का? जान्हवी, अगं हे बघ, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. समजून घे ना. तू का नाही समजून घेतेस? श्री, श्री, अरे बघ ना, किती छान हवा आहे. आपण दोघंच आहोत इथे. आपण इतके छान गप्पा मारतो एकमेकांशी. किती दिवसात आपण हे केलंच नाहीये श्री. आणि तू माझ्याशी गप्पा मारायचं सोडून फोन मध्ये काहीतरी खाडखुड करत बसलाय. जान्हवी, अगं जान्हवी, ऑफिस मध्ये सध्या. ऑफिस मधल्या गोष्टी तू ऑफिस मध्ये ठेव. सगळ्या माणसांना सांगून ठेव मी ऑफिस मध्ये असताना मेल पाठवा, घरी आल्यावर नाही. जान्हवी, माझा मूड नाहीये. काय वेडेपणा चाललाय तुझा? दे ना फोन मला. कुणाचे इतके मेल्स चालू आहेत? अरे तुझे? इनफ. कळत नाहीये का तुला? आपण काय टीनेजर्स आहोत का आता? काय चाललंय तुझं? माझं काम चाललंय, माझा मूड नाहीये. तुला कळत नाहीये का? तू 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 दे ना फोन, दे मला. मगासपासून 50 वेळा तुला सांगतोय फोन दे, फोन दे. कळत नाही का? प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. छान, तेच मी सांगायचा प्रयत्न करते श्री. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. का बघतोयस तू असा? का करतोयस हे? श्री, काय झालंय तुला? मला काय होणार आहे जान्हवी? श्री, मला असं वाटलं होतं की आपण थोडा वेळ एकत्र घालवू रे. एकत्र वेळ घालवायला आयुष्य पडलंय. हा मनीष, नाही मी येतोय. हो मी येतोय आता. हो मी लगेच निघतोय. श्री, मी येतोय, लगेच येतोय. श्री, अरे नक्की काय झालंय? अरे तू मी ऑफिस मध्येच येणार होते, तू नाही म्हणालास म्हणून थांबले मी. तू शांत हो जरा. अरे फोनचं उत्तर देता येत नाही का तुला? टेन्शन किती येतं? काहीही नाही झालंय. तू शांत हो जरा. तू खाली चल. माझं ऐक. अरे पण ऐक तर खरं. मी अरे सांगतो, खाली चल. हा सगळा विषय आता का काढतीयस तू? अरे तू धड नीट फोनवर बोललाही नाहीस माझ्याशी. मला टेन्शन नाही का येणार? अगं पण आपण दोघे असताना बोलू ना. हे बघ श्री, असं काहीतरी कानावर आलं ना की आपापसात बोलावं, नाहीतर त्रास होतो त्याचा. हे बघ नक्की काय झालंय? पार्लर मध्ये सुद्धा मुली कुजबुजत होत्या. काय प्रॉब्लेम आहे का काही नक्की? रिलॅक्स रिलॅक्स. घाबरण्यासारखं काही नाहीये. मग तू धड उत्तर का देत नव्हतास मला फोनवर? अगं कारण मलाच काही कल्पना नव्हती. काय सांगणार होतो मी तुला?
पण मग आता आता मी तुला इतकंच सांगू शकतो की आपण डोकेफूड करून घेऊन काही होणार नाहीये. तेव्हा आपण शांत राहूया. हं? आणि तू या संदर्भात घरी कोणाशी बोललेली नाहीयेस ना? नाही. बेबी त्या बोललीस का तू? बोलली असशील ना तर सांग मला. हे बघ मला राग येणार नाही पण मला कळू दे. नाही नाही श्री, मी घरात कुणालाच काही सांगितलं नाही अजून. मग माझी तुला एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे, प्लीज हे घरी कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार, कुणालाच काहीच नाही सांगणार. पण श्री, कोण आहेत ही माणसं? मलाही माहित नाही. अगं मी तुझ्याच इतका गोंधळलो. पण हवंय काय त्यांना? आपल्या नवीन कंपनीचं नाव त्यांना आवडलं नाही, तर नाव नकोय त्यांना. विघ्नेश्वर बेकर्स. अरे पण त्या नावाने त्यांचं काय बिघडवलंय? त्यांचं त्यांनाच माहित. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन बदनामी का करायची? त्यांना जे काही बोलायचंय ते समोरासमोर नाही का बोलू शकत ते? अगं त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली, कदाचित हीच त्यांची रिॲक्ट होण्याची पद्धत असेल. आता ती आपल्याला आवडली नाही, पण सोशल नेटवर्किंग साइट्स वरती रिॲक्शन देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. मूर्खपणा आहे सगळा. बेबी त्या शांत हो. तू शांत राहा आता प्लीज. ओके श्री, तुझ्याशी बोलण्याआधी मी आईला फोन केला होता. आईची? हो. मग नाही, पण रेंज नव्हती ना, त्याच्यामुळे माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नव्हता. मग काय झालं, तुझा फोन आला आणि म्हणून मी तिला म्हटलं मी नंतर फोन करते. पण तू म्हणालास ना कुणाला सांगू नकोस, मग मी नाही सांगितलं कोणालाही. बेबी ते हे बघ, काकांनी लॉन्च केलेलं हे पहिलं प्रॉडक्ट आहे, त्याचं त्याला ऑलरेडी टेन्शन आलंय. आता या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जर घरच्यांवरती उमटायला लागले ना, त्याला आणखीन टेन्शन येईल. बिचारा कांता. म्हणूनच मी तुला सांगतोय की प्लीज कोणाशीही बोलू नकोस. नाही बोलणार. अगदी आई याची नाही, जान्हवी नाही, आईशी सुद्धा नाही. नाही, खरंच कोणाला नाही सांगणार मी. आणि तू काळजी नको ना करूस, मी आहे, मी बघेन सगळं. टेन्शन नाही घ्यायचं, छोटीशी गोष्ट आहे. हो ना? श्री तू इथे का आलाय? ऐक ना, आता तू अरे काय चाललंय काय? काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे काही झालं नाही श्री, ऐक ना. श्री नाही ऐक. श्री चल आपण इकडून जाऊ. श्री, इट्स नॉट सेफ हिअर. मनीष, अरे अरे
जान्हवी, श्री बाहेर गेलाय का ग? हो हो. काय झालंय श्रीला? नाही, काहीच नाही. नाही ग, तो आज रोजच्या सारखा नाही वागत आहे. हा म्हणजे तो गडबडीत होता ना खूप, म्हणून असेल. नाही, तो कितीही गडबडीत असला ना तरी आज तागायत त्यांनी आमच्यापैकी कोणावरही कधीही आवाज चढवलेला नाहीये. म्हणजे अगं सरूवर केवढ्यांदा ओरडला तो. श्री सरू मावशींवर ओरडला? बिचारी बिचारी रडत बसली आता खोलीत. का ओरडला पण? अगं आपण तो सगळा प्लॅन केला ना, म्हणजे आम्ही असं गंमत करत होतो नेहमीसारखं हा हा हु हु असं, आणि तो खरंच चिडला. म्हणाला काय बालिशपणा चाललाय हा, आणि जोरात ओरडला सरूला. खूप वाईट वाटलं ग.